नाशिकमध्ये 2011-12 सालामध्ये जलसंपदा विभागातील झालेल्या नोकर भरती घोटाळ्यात 193 पदे बोगस अतिरिक्त भरण्यात आल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला होता। महत्त्वाचे म्हणजे या बोगस भरतीमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलामुलींची नातेवाईकांची वर्णी वशिल्याने लावल्याचे दिसून आले होते। पाटबंधारे विभागातील या बोगस भरतीचे मुख्य सूत्रधार तेव्हाचे प्रथम लिपिक भाऊलाल धर्मा शेळके असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने त्यांची चौकशी देखील लावली होती। मात्र अद्यापही भाऊलाल धर्मा शेळके यांच्यावर कारवाई झाली नाही। उलट जलसिंचन विभागातील हेच शेळके खात्याअंतर्गत बढती मिळवून लिपिकचे कार्यालयीन अधीक्षक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। विशेष म्हणजे भाऊलाल शेळके यांनी त्यांचे 2 सख्खे भाऊ पांडू शेळके, एकनाथ शेळके आणि पुतण्या संदीप शेळके असे 2 भाऊ आणि एक पुतण्या यांच्यासह अनेक नातेवाईकांना या बोगस भरतीत सामावून घेतले होते। ही बोगस भरती करताना भाऊलाल धर्मा शेळके यांच्या वतीने त्यांच्या ऑफिसमधील ज्या कर्मचाऱ्याने प्रत्येक उमेदवाराकडून 4 ते 5 लाख रुपये आर्थिक देवाणघेवाण केली त्याची ही माहिती पुराव्यासह नाशिक स्टार न्यूजकडे आली आहे। पुढच्या बातमीत वरिष्ठ अधिकारी आणि नाना घडवजे, काचरू खोपरे, भामरे, श्रीमती मोरे, पवार, श्रीमती वाळूकर या सर्व कर्मचाऱ्यांनी या बोगस भरतीत भाऊलाल शेळके यांना कशी आणि कोणती मदत केली यावर प्रकाश टाकणार आहोत। एका कर्मचाऱ्याचे अनेक कॉल रेकॉर्डिंग देखील आहेत। त्याचबरोबर पाटबंधारे विभागातील कमिटी अध्यक्ष प्रकाश भामरे यांनीही त्यांची मेहुणी आणि इतर नातेवाईक या बोगस भरतीत कामाला लावले असल्याचा तक्रारकर्त्याचा आरोप आहे। या आधीचे कमिटी अध्यक्ष मनोहर पोकळे यांनी त्याचा भाचा, पुतणी, बहीण, बंगल्यावरील चौकीदार आदींसह इतर बोगस उमेदवारांची या बोगस भरतीमध्ये वर्णी लावली। त्याच वेळचे पाटबंधारे विभागातील प्रथम लिपिक शंकर सूर्यवंशी यांनी त्यांच्या 2 मुली आणि मुलगा व इतर नातेवाईक यांना बोगस भरतीमध्ये कामावर लावले होते असेही दिसून येत आहे। अधीक्षक दत्तू गोतरणे यांनी त्यांच्या 2 मुली, एक जावई युवराज भवर यास बोगस भरतीमध्ये कामाला लावले, तर प्रथम लिपिक सुभाष पगारे यांनी आपला मुलगा व मुलीची देखील पाटबंधार विभागातील भरतीमध्ये वर्णी लावली। महत्त्वाचे म्हणजे ओपन जागेवर देखील इतर संवर्गातील उमेदवार भरल्याचे दिसून आले। सुभाष पगारे यांचा भाचा महेश गायकवाड हा देखील गैरमार्गाने नोकरीत भरण्यात आला। त्यांची चौकशी होऊन शासनाने त्यास बडतर्फ केले होते। मग या बाकी बोगस कर्मचाऱ्यांना कारवाई का करण्यात आली नाही? तसेच भूषण वाळूकर यास देखील अधीक्षक भाऊलाल धर्मा शेळके यांनी बोगस भरतीमध्ये सामावून घेतल्याचे बोलले जाते। जलसंपदा पाटबंधारे विभागातील या बोगस भरती प्रकरणी तक्रारदार मुझफ्फर शेख यांनी लवकरच पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचे सांगितले। याबाबत जलसंपदा विभागाचे कार्यालयात अधीक्षक भाऊलाल धर्मा शेळके यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी चौकशी प्रकरणाची माहिती देण्यास आणि आपली बाजू मांडण्यास टाळाटाळ केली। शासनाने आता तरी जागे होऊन बोगस भरतीचे पुरावे तपासून या भरतीत पूर्णपणे बिंदू नामावली चुकवून अतिरिक्त बिंदूपेक्षा अतिरिक्त भरण्यात आलेल्या 193 बोगस उमेदवारांवर कारवाई करावी आणि योग्य ती चौकशी करून भाऊलाल धर्मा शेळके, प्रकाश भामरे, मनोहर पोकळे, शंकर सूर्यवंशी यांच्यावर तसेच इतर दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार मुझफ्फर शेख यांनी केली आहे। मी शेख मुझफ्फर इक्बाल, राहणार मेरी कॉलनी, सन 2011, 12, 13 या कालावधीत जलसंपदा विभागाची भरती काढण्यात आली होती। या भरतीचे वरिष्ठ लिपिक भाऊलाल धर्माजी शेळके यांनी आणि यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मिळून या भरतीत जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांची भरती केली व बाकीच्या लोकांकडून मी पैसा घेतला आणि मोठा भ्रष्टाचार केला। आणि हा भ्रष्टाचार झाल्यानंतर कमरुद्दीन शेख यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राज्य कार्यालय यांच्याकडं निवेदन केलं, अर्ज दिला, पण त्या काळात आतापर्यंतही यांच्यावर काही कारवाई करण्यात आलेली नाही। तरी यांच्यात कारवाई व्हावी, ज्यांची भरती केली त्यांनाही निलंबित करावं आणि जे काम करताय त्यांनाही निलंबित करावं अशी माझी नम्र विनंती। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।